निकाल लागलेला आहे. मसल पॉवर आणि मनी पॉवर याचा आडमाप उपयोग करून येथे निवडणूक झाली. यामध्ये आमचेही उमेदवार उभे होते. आमच्याही उमेदवारांनी त्या ठिकाणी टक्कर दिली, परंतु स्वाभिमान मतदारांनी, ते स्वाभिमान ठेवतात व आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांवर ज्यांचा विश्वास आहे, त्या मतदारांनी आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आम्ही विजय प्राप्त करू शकलो नाही, आम्हाला एकही जागा त्या ठिकाणी जिंकता आली नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढलो. आमचा मुद्दा विकासाचा होता. आता या ठिकाणी BJPने क्लिअर स्वीप त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांची थम्पिंग मेजॉरिटी या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून माझं आव्हान राहील BJPला की आता सेनेकडे बोट न दाखवता, आता भांडणतंडण न करता जालन्याचा विकास त्यांनी साधावा. या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुसज्ज हॉस्पिटल, सुसज्ज शाळा, अंडरग्राऊंड ड्रेनेज, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी निर्माण करावं. सगळ्या प्रभागामध्ये कल्चरल हॉल्स, त्या ठिकाणी सामाजिक सभागृह त्यांनी बांधावं. रिंग रोड त्यांनी चांगल्या प्रकारे सर्व्हिस रोड करावेत आणि जालन्याच्या विकासाला त्यांनी प्राधान्य द्यावं. आणि राजकारण बाजूला महानगरपालिकामध्ये यामध्ये एका हाती भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळालेली आहे. त्यांना मोठं यश आलं आहे. विकास करावा. आता यांना आता कारण राहिलं नाही सांगायला. यांनी आता यांच्याजवळ 5 वर्ष आहेत. यांनी फुल फेसमध्ये त्या ठिकाणी जनतेचं कामं करावीत. नाही तर पुन्हा एकदा नुरी कुस्ती एकमेकांवर आरोप करायचे धंदे यांनी बंद करावे. आणि या शहराला त्यांनी एक चांगला विकासात्मक शहर या ठिकाणी डेव्हलप करावं, असं मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. आणि जर ते हे करू शकले नाही तर वंचित त्यांच्यावर कडा पहारा त्या ठिकाणी ठेवणारच आहे. जरी आम्ही निवडून आलो नसलो तर संघटनात्मक दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात वाद ठेवू, असं या ठिकाणी आपल्याला सांगतो.